Good morning friends, I am Swati. Welcome you all to my channel. Today we are going to discuss our next topic and our next topic is question tag. बघा question tag is known also tail tag. Question tag लाच काय म्हटलं जाते? Tail tag सुद्धा म्हटलं जाते. तर what is question tag and how to solve this question tag? Question tag कसा बनवायचा? How to make a question tag? There are some rules to make a question tag. बघा काही rules आहेत. How to make a question tag? Question tag कसा बनवायचा? There are some rules. So what is the first rule? First rule is राइट अ सेंटेन्स ॲज इट इज. राइट अ सेंटेन्स गिवन सेंटेन्स जो दिलेला सेंटेन्स राहील तो आपल्याला काय करायचा आहे? ॲज इट इज लिहायचा आहे. आफ्टर दॅट वी हॅव टू यूज कॉमा. ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स वी हॅव टू यूज कॉमा. शेवटी जो आपला जो प्रश्न लिहिलेला असतो तो लिहून झाल्यानंतर आपल्याला काय द्यायचं आहे? कॉमा द्यायचा आहे. देन थर्ड रूल इज वी हॅव टू आयडेंटिफाय इफ देर इज एनी ऑक्झिलरी व्हर्ब. तिथे ऑक्झिलरी व्हर्ब आहे का हे आपल्याला त्या क्वेश्चनमध्ये शोधायचं असतं. तर आपल्याला व्हॉट आर द ऑक्झिलरी व्हर्ब, विच आर द ऑक्झिलरी व्हर्ब्स ते पण माहिती पाहिजे. तर कोणते ऑक्झिलरी व्हर्ब्स? देर आर सम ऑक्झिलरी व्हर्ब्स. हे मी सांगते मग लिहिलेले आहेत. देर आर सम ऑक्झिलरी व्हर्ब्स. ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, मे, माइट, आहे की नाही, शॉल, विल, शुड. दीज आर द ऑक्झिलरी व्हर्ब. तर हे व्हर्ब हे त्या सेंटेन्समध्ये आहेत का हे वर्ड्स हे पहिल्यांदा आपल्याला शोधावं लागेल. जर ते असतील, एखादा ऑक्झिलरी व्हर्ब असेल तर आपल्याला त्यात तोच ऑक्झिलरी वर्ब आफ्टर द कॉमा यूज करायचा आहे. म्हणजे कॉमाच्या नंतर आपल्याला तो ऑक्झिलरी वर्ब यूज करायचा आहे. देन वी हॅव टू आयडेंटिफाय दॅट गिवन सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह ऑर निगेटिव्ह. तो जो दिलेला सेंटेन्स असतो तो अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागेल. जर तो सेंटेन्स अफर्मेटिव्ह असेल तर आपल्याला क्वेश्चन टॅग शुड बी निगेटिव्ह. क्वेश्चन टॅग कसा असायला पाहिजे? निगेटिव्ह. अँड इफ दॅट सेंटेन्स इज निगेटिव्ह, जर तो सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग शुड बी अफर्मेटिव्ह. जर अफर्मेटिव्ह निगेटिव्ह असं आपल्याला कॉम्बिनेशन करायचं असतं. जर तो सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग अफर्मेटिव्ह, आणि तो जो सेंटेन्स अफर्मेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग शुड बी तो जर अफर्मेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असायला पाहिजे. अँड आफ्टर दॅट वी हॅव टू यूज क्वेश्चन मार्क. आणि शेवटी काय वापरायचं आहे? क्वेश्चन सब्जेक्ट पण घ्यायचा आहे. सॉरी, क्वेश्चन नॉट लिहिल्यानंतर आपल्याला प्रोनाउन्स घ्यायचा आहे. जर तिथे एखादं नाव दिलेलं असेल तर आपल्याला इकडे प्रोनाउन्स घ्यायचं आहे. एखादं प्ल्युरल नाउन असेल तर दे वापरायचं आहे. सिंग्युलर नाउन असेल तर ही, शी, इट असे वापरायचे आहेत. आणि आफ्टर दॅट वी हॅव टू यूज क्वेश्चन टॅग. नंतर आपल्याला काय वापरायचं आहे? क्वेश्चन मार्क वापरायचा आहे. तर बघा, आणि बघा आता कोणत्या सेंटेन्समध्ये देर आर सम ऑक्झिलरी व्हर्ब्स अँड सम सेंटेन्सेस देर आर नो एनी ऑक्झिलरी व्हर्ब्स. तिथं काही ऑक्झिलरी व्हर्ब्सच नसतील कोणत्या सेंटेन्सेसमध्ये, आहे की नाही. तर मग काय करायचं? सेंटेन्समध्ये जर ऑक्झिलरी व्हर्ब नाही आहे तर मग काय करायचं? दॅट टाइम वी हॅव टू यूज डू, डज ऑर डीड. आपल्याला काय वापरायचं आहे त्यावेळेस? डू, डज किंवा डीड वापरायचं आहे. तर डू केव्हा वापरायचा, डज केव्हा वापरायचा आणि डीड केव्हा वापरायचा हे पण आपल्याला माहिती पाहिजे. बघा, व्हर्ब वन असेल, फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब असेल, जो दिलेला वाक्य आहे गिवन सेंटेन्स इफ देर इज व्हर्ब फर्स्ट फॉर्म. जर तिथे फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब असेल तर वी हॅव टू यूज डू. तर तिथे आपल्याला काय वापरायचं आहे? डू वापरायचं आहे. आणि दिलेल्या सेंटेन्समध्येच व्हर्ब सेकंड असेल, सेकंड फॉर्म ऑफ व्हर्ब असेल, इफ देर इज अ सेकंड फॉर्म ऑफ व्हर्ब सो वी हॅव टू यूज डीड. तर आपल्याला काय वापरायचं आहे? डीड वापरायचं आहे. आणि जर व्हर्बला एस, ई एस किंवा आय ई एस प्रत्यय लागलेला असेल तर आपल्याला वी हॅव टू यूज डज. काय वापरायचं आहे? डज वापरायचं आहे. तर बघा, हे आपण सेंटेन्स वी कॅन मेक अ सेंटेन्स, सम सेंटेन्स आपण सॉल्व करून बघूया. आणि बघा, देर आर सम ऑक्झिलरी व्हर्ब्स. कोणते ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत? डू, डज, डीड, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शॉल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, मस्ट, माइट, आहेत की नाही. हे दीज आर द ऑक्झिलरी व्हर्ब. हे आपल्याला ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. या ऑक्झिलरी व्हर्ब मधला कोणता पण जर सेंटेन्समध्ये आला तर आपल्याला काय घ्यायचं आहे? तोच ऑक्झिलरी व्हर्ब आफ्टर द कॉमा यूज करायचा आहे. आणि जर हे नसतील तर आपल्याला डू, डज किंवा डीड ॲज पर दॅट व्हर्ब, म्हणजे जो व्हर्ब आहे त्या व्हर्बनुसार आपल्याला डू, डज किंवा डीड वापरायचा आहे. तर बघा, आपण एक सेंटेन्स घेऊन पाहू. हा जो सेंटेन्स आहे हा कुठे वापरलेला मीन्स हा प्रश्न हा 2025 मध्ये बोर्डाच्या एक्झाममध्ये मार्च 2025 ला विचारलेला होता. तर बघा काय म्हणते? आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. आर के नारायण
does a great job conveying that to all of us. तर what is the first rule? आपला फर्स्ट रूल काय होता की राईट अ सेंटेन्स ॲज इट इज. राईट अ सेंटेन्स ॲज इट इज म्हणजे जो सेंटेन्स आहे तो जसाच्या तसा आपल्याला राईट डाऊन करायचा आहे. तर आता आपण पहिले राईट डाऊन करूया. R.K. नारायण does a great job conveying that to all of us. To all of us. आणि नंतर काय म्हटलं आफ्टर दॅट वी हॅव टू यूज कॉमा. वी हॅव टू यूज कॉमा. सेंटेन्स लिहून झाल्यानंतर आफ्टर दॅट लास्ट ॲट द लास्ट ऑफ द सेंटेन्स वी हॅव टू यूज कॉमा. आपल्याला शेवटी काय वापरायचं आहे कॉमा वापरायचा आहे. नंतर सेकंड रूल काय होता की वी हॅव टू आयडेंटिफाय द ऑक्झिलरी व्हर्ब इफ इज देअर एनी ऑक्झिलरी व्हर्ब. जर तिथे ऑक्झिलरी व्हर्ब असेल किंवा ऑक्झिलरी व्हर्ब आहे का हे आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागते. तर आता यांच्यापैकी आहे काय का वर्ड इथे बघा. R.K. नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. डज आहे ऑक्झिलरी वर्ब मधला आहे की नाही डज. तर आपल्याला जो ऑक्झिलरी वर्ब दिलेला असतो तोच आपल्याला ऑक्झिलरी वर्ब इथे वापरायचा आहे. डज. नंतर काय होतं आपल्याला नेक्स्ट रूल काय होता. व्हॉट इज द नेक्स्ट रूल की वी हॅव टू सी दिस सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह ऑर निगेटिव्ह. आता बघा इथे आहे का R.K. नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. नेव्हर, नॉट, नो, नो वन, नोबडी असे शब्द आहेत का इथे नाही आहेत. नॉट नाही आहेत मीन्स दिस सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह. दिस सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह. सो क्वेश्चन टॅग शुड बी निगेटिव्ह. क्वेश्चन टॅग शुड बी निगेटिव्ह. तर आपल्याला हा अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर क्वेश्चन टॅग कसा असायला पाहिजे निगेटिव्ह असायला पाहिजे. तर बघा डज नॉट न लिहिता आपण काय लिहिणार इथे डझंट. काय लिहिणार डझंट लिहिणार. मग आपल्याला काय घ्यायचं आहे शेवटी सब्जेक्ट घ्यायचा आहे. तर सब्जेक्ट जसा तर तसा घ्यायचा आहे का नाही. आपल्याला इथं काय वापरायचं आहे वी हॅव टू यूज प्रोनाउन्स. वी हॅव टू यूज प्रोनाउन. तर सब्जेक्ट काय आहे इथे R.K. नारायण. काय आहे R.K. नारायण. R.K. नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. तर मग काय होईल R.K. नारायण डज अ ग्रेट job conveying that to all of us. Doesn't. R.K. Narayan is a noun and he is a male ना. So we have to use he. आपल्याला काय वापरायचं आहे इथे he. जास्त आहेत का R.K. नारायण एकच आहे की नाही म्हणून he. आणि शेवटी काय वापरायचं आहे क्वेश्चन टॅग. शेवटी काय लावायचं आपल्याला क्वेश्चन मार्क. काय वापरायचं आहे क्वेश्चन मार्क. तर हे हा काय झाला आपला क्वेश्चन टॅग. असं आपण क्वेश्चन टॅग बनवलं. बघा काय केलं आपण पहिल्यांदा सेंटेन्स जसाचा तसा लिहिला. जो सेंटेन्स होता जसाचा तसा लिहिला. नंतर कॉमा दिला. कॉमा नंतर आपण काय केलं की आयडेंटिफाय आपण पाहिलो इथे की ऑक्झिलरी वर्ब आहे का. तर ऑक्झिलरी वर्ब होता डज होता म्हणून आपण डज केलं. हा सेंटेन्स काय होता अफर्मेटिव्ह होता म्हणून आपण इकडे डझंट केलं. डज नॉट नाही लिहायचं. डझंट डिड नॉट नाही डिडंट असे शॉर्ट फॉर्म्स लिहायचे. डिडंट डझंट लिहिलं आणि नंतर आपण सब्जेक्ट घेतला. सब्जेक्टचा प्रोनाउन्स घेतला आहे की नाही. आणि शेवटी काय घेतला क्वेश्चन मार्क. कळलं. आता आपण पुन्हा हा एक प्रश्न पाहूया. बघा हा जो प्रश्न आहे द साईट ऑफ द फूड मॅडर्ड हिम. द साईट ऑफ द फूड मॅडर्ड हिम. हा जो प्रश्न आहे हा मार्च 2024 बोर्डाच्या एक्झाममध्ये 10वीच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये विचारलेला होता. आता काय करायचं आहे पहिल्यांदा सांगा काय करायचं आहे. राईट अ सेंटेन्स ॲज इट इज. म्हणजे सेंटेन्स काय आहे तो जसाचा तसा आपल्याला लिहायचा आहे. राईट यू हॅव टू राईट द सेंटेन्स ॲज इट इज. फूड मॅडर्ड हिम. आता बघा इथे इफ देअर इज ऑक्झिलरी वर्ब आफ्टर दॅट वी काय आपण काय लिहिलं कॉमा लिहिलं. कॉमा यूज केला आपण इथे. वी हॅव टू यूज कॉमा. आपल्याला पाहायचं आहे मग इथे ऑक्झिलरी वर्ब आहे का. आहे का ऑक्झिलरी वर्ब. द साईट ऑफ द फूड मॅडर्ड हिम. आहे का ऑक्झिलरी वर्ब. इज देअर एनी ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब दीज आर द ऑक्झिलरी वर्ब्स. यांच्यापैकी एखादा वर्ड आहे का इथे आहे का बघा. द साईट ऑफ द फूड मॅडर्ड हिम आहे का. नो देअर इज नो एनी ऑक्झिलरी वर्ब. तर मग काय करायचं होतं आपल्याला इफ देअर इज नो एनी ऑक्झिलरी वर्ब वी हॅव टू यूज डू डज ऑर डीड. आपल्याला काय वापरायचं होता डू डज किंवा
डीड. तर आता बघा आपल्याला केव्हा डू वापरायचा होता, व्हर्ब 1 असेल तर डू, व्हर्ब सेकंड असेल तर डीड, व्हर्बला एस किंवा एस किंवा आय एस लागलेला असेल तर काय वापरायचा होता, डज वापरायचा होता. तर इथं आहे का व्हर्ब, कोणता व्हर्ब आहे इथे, द साइट ऑफ द फूड, मॅडर्ड इज व्हर्ब, मॅडर्ड इज व्हर्ब. आता हा मॅडर्ड आहे, व्हर्ब आहे, तर कोणता फॉर्म आहे, फर्स्ट फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे की थर्ड फॉर्म आहे सांगा. एस ला वर्ब वर्ब 1 आहे की वर्ब सेकंड आहे की वर्ब थर्ड आहे, वर्बला एस ई एस आय एस लागलेला आहे का इथे, आहे का सांगा. नो, इथं काय लागलेलं आहे, ईडी लागलेला आहे. काय लागलेला आहे, ईडी, मीन्स दिस इज द सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. तो काय आहे, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. तर मग आपल्याला इथं काय लिहावं लागणार, काय लिहावं लागणार, डीड. काय लिहावं लागणार, डीड. डीडचा शॉर्ट फॉर्म डिडंट, शॉर्ट फॉर्म डिडंट, डिड नॉट. आणि आपल्याला काय करायचं इथे, दिस सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह और निगेटिव्ह हे शोधायचं होतं. सेंटेन्स काय आहे, अफर्मेटिव्ह आहे ना, आहे की नाही. इथे नॉट, नेव्हर आहे का एखादा वर्ड, नाही आहे, म्हणून आपल्याला इथे काय लिहावं लागणार, डिडंट. द साइट ऑफ द फूड मॅडर्ड हिम डिडंट. आता हा काय आहे, द साइट ऑफ द फूड, तर आपण काय लिहिणार इथे, इट. काय लिहिणार, इट. नंतर काय वापरायचं आहे, डिडंट इट, द साइट ऑफ द फूड डिडंट इट, आहे की नाही. तर आपल्याला अशा प्रकारे हे क्वेश्चन टॅग सोडवायचं आहे. आता पुन्हा आपण पुन्हा ज्यामध्ये व्हर्ब राहत नाही ते व्हर्ब्स आपण सेंटेन्स बघूया आपल्या 10वीच्या एक्झाम मध्ये, 10वीच्या पुस्तकामधले. तुम्ही हे जे हे आहेत आपले ऑक्झिलरी व्हर्ब्स आणि हे क्वेश्चन सुद्धा हे आपल्या बुकामध्ये लिहून घ्या. शॉर्ट स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. पुन्हा आपण काही सेंटेन्स बघू. ऑक्झिलरी वर्ब पाठ करून ठेवा. ऑक्झिलरी वर्ब्स आपल्याला माहिती पाहिजे, ऑक्झिलरी वर्ब्स माहिती पाहिजे. जर आपल्याला ऑक्झिलरी वर्ब्स माहिती नसतील तर आपण ते शोधू शकणार नाही आणि आपल्याला आयडेंटिफाय करता येणार नाही. म्हणून आपल्याला ऑक्झिलरी वर्ब्स माहिती पाहिजे. आता बघा पुन्हा सेंटेन्स, आय कॅन चूज द रोड ऑफ लाईफ, द रोड ऑफ लाईफ. करून बघा याचं काय होईल. आय विल टेक यू टू स्कूल. आता दोन्ही, आता पुन्हा मी दुसरा लिहिणार आहे. सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा नेक्स्ट, क्वेश्चन. चलो, हे आपल्याला आता काय करायचे आहे,
वी हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन. आपल्याला हे आता जे क्वेश्चन्स आहेत हे सोडवून बघायचे आहेत. बघा आता आपला काय आहे, आय कॅन चूज द रोड ऑफ लाईफ. आय कॅन चूज द रोड ऑफ लाईफ. तर आता बघा काय करायचं आहे. फर्स्ट रूल व्हॉट इज द फर्स्ट रूल? राईट अ सेंटेन्स ॲज इट इज. आपल्याला काय करायचं आहे, सेंटेन्स ॲज इट इज करायचं आहे. लिहा पटपट. आय कॅन चूज द रोड ऑफ लाईफ. नंतर वी हॅव टू यूज कॉमा. आफ्टर दॅट वी हॅव टू यूज कॉमा. आता बघायचं आपल्याला की या सेंटेन्समध्ये ऑक्झिलरी वर्ब आहे का? आहे का ऑक्झिलरी वर्ब? आहे का सांगा? ऑक्झिलरी वर्ब आहे का तिथे? एम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, मे, माइट, शॉल, शुड, मस्ट आहे का इथे? आहे ना? आहे का? कॅन. तर मग आपल्याला काय घ्यायचं आहे? कॅनच घ्यायचं आहे. आणि मग दिस सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह ऑर निगेटिव्ह? हा सेंटेन्स निगेटिव्ह आहे की अफर्मेटिव्ह आहे हे बघावं लागेल आपल्याला. काय आहे हा सेंटेन्स? अफर्मेटिव्ह आहे. दिस सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह. हा सेंटेन्स काय आहे? अफर्मेटिव्ह. दॅट्स वाय क्वेश्चन टॅग शुड बी निगेटिव्ह. क्वेश्चन टॅग काय असणार? निगेटिव्ह असणार. तर मग आपण इथे काय लिहिणार? कॅन नॉट लिहायचं नाही, आपल्याला शॉर्ट फॉर्म लिहायचा आहे कांट. आपल्याला काय लिहायचं आहे? कांट. कॅन नॉटचं कांट, कुड नॉटचं कुडंट, वुड नॉटचं वुडंट, विल नॉटचं वोंट. ते पण लिहून देते मी. ते शॉर्ट फॉर्म्सच घ्यायचे आहेत आपल्याला. आणि नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला इथे काय घेणार आपण? आयचं आयच घ्यायचं. आयचं काय होईल? आयच होईल. आफ्टर दॅट वी हॅव टू यूज क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? क्वेश्चन मार्क घ्यायचा आहे. बघा नेक्स्ट सेंटेन्स करून बघा. सोपा आहे. आय विल टेक यू टू स्कूल. काय होईल याचं करून बघा. काय करायचं आहे पहिल्यांदा? आय विल टेक यू टू स्कूल. राईट अ सेंटेन्स ॲज इट इज. सेंटेन्स काय करायचं आहे आपल्याला? ॲज इट इज लिहायचं आहे. नंतर आपण काय यूज केलो? कॉमा यूज केलो. नंतर बघा आहे का इथे ऑक्झिलरी वर्ब? ऑक्झिलरी वर्ब शोधायचा पहिल्यांदा. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू आयडेंटिफाय द ऑक्झिलरी वर्ब्स. इफ इज देअर एनी ऑक्झिलरी वर्ब ऑर नॉट. त्या सेंटेन्समध्ये ऑक्झिलरी वर्ब आहे की नाही आहे हे आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे. तर बघा ऑक्झिलरी वर्ब आहे का? ऑक्झिलरी वर्ब पार्ट करा पहिल्यांदा. आहे विल आहे की नाही? तर मग आपल्याला इथे काय घ्यायचं आहे? विल नॉट. विल नॉट घ्यायचं आहे. आता विल नॉटचा शॉर्ट फॉर्म काय आहे? वोंट. काय म्हणतो आपण त्याला? वोंट. विल नॉट नाही लिहिता, विलंट पण नाही लिहित. काय लिहितात? वोंट लिहितात. तर मग आपल्याला आणि हा सेंटेन्स कसा आहे? दिस सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह. दिस सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह. सो क्वेश्चन टॅग शुड बी निगेटिव्ह. क्वेश्चन टॅग कसा असणार? निगेटिव्ह. म्हणून आपण इथे काय लिहिणार? वोंट. काय लिहिणार? वोंट. आणि इथे आय सब्जेक्ट आहे की नाही? आयचं आयच घ्यायचं. शी असेल इकडे तर शीज, ही असेल तर हीच. जर इकडे चिल्ड्रेन असेल तर इकडे काय येणार? दे आहे की नाही? कारण चिल्ड्रेन इज अ प्लुरल नाव. चिल्ड्रेन म्हणजे जास्त मुलं म्हणजे चिल्ड्रेन्स. तर आपण इथे दे लिहिणार. इकडे स्टुडंट्स असेल तर दे. एखाद्याचं नाव असेल आर के नारायण होतं मग अशा सेंटेन्समध्ये आपण इकडे काय लिहिलो? ही आहे की नाही? एखाद्या मुलीचं नाव असेल तर शी. समजलं हे? आता आपण हे बघूया. आता काय करायचं आहे पहिल्यांदा? लक्षातच ठेवायचं राईट अ सेंटेन्स ॲज इट इज. म्हणजे सेंटेन्स जसाचा तसा. सेंटेन्स जसाचा तसा. आय नो इंग्लिश कॉमा. नंतर बघा देर इज, इफ देर इज देअर एनी ऑक्झिलरी वर्ब. ह्या सेंटेन्समध्ये ऑक्झिलरी वर्ब आहे का? पहिले ते शोधा. आहे का ऑक्झिलरी वर्ब? नो. आहे का? आय इज अ सब्जेक्ट, नो इज अ वर्ब अँड इंग्लिश इज अ ऑब्जेक्ट. तर आता काय आहे? नो आहे. आय नो इंग्लिश. तर नो फर्स्ट फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे की थर्ड फॉर्म आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. कोणता फॉर्म आहे नो वर्बचा? व्हॉट इज द व्हिच इज द फॉर्म इज व्हिच फॉर्म इज नोन? नो. कोणता फॉर्म आहे वर्बचा? फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. आपण मग असे सांगितलं की इफ देर इज फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब वी हॅव टू यूज डू. इफ देर इज अ सेकंड फॉर्म ऑफ वर्ब वी हॅव टू यूज डीड. अँड इफ देर इज verb and es or ies to verb that time we have to use does. तेव्हा आपल्याला काय वापरायचं आहे? डज वापरायचं आहे. तर नो इंग्लिश हा काय आहे? फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. तर मग आपल्याला काय करायचं इथे? डू. आता मला सांगा दिस सेंटेन्स इज निगेटिव्ह ऑर अफर्मेटिव्ह? कोणाला काय वाटेल? आय नो इंग्लिश मीन्स दिस इज अ निगेटिव्ह सेंटेन्स. बट दिस इज नॉट अ निगेटिव्ह सेंटेन्स. आय नो. नो मीन्स माहीत
असणे. नो मीन्स माहीत असणे होते, माहीत नसणे. नो मीन्स NO, नो दॅट इज निगेटिव्ह, बट KNOW दॅट इज अफर्मेटिव्ह. मीन्स हा नो जो आहे याचा मिनिंग काय होतो? माहीत असणे, माहीत असणे. तर याला हा जो क्वेश्चन टॅग आहे तो काय असणार? काय असणार? निगेटिव्ह. डूचं डोंट काय होईल ते? डूचं डोंट. आणि जो आय आहे तर आपण तोच सब्जेक्ट आय प्रोनाउन्सच आहे म्हणून आपण प्रोनाउन्स घेणार. हां, नंतर आहे शी नोज जपानी. सेम क्वेश्चन. आता मी सेंटेन्स जसा तसा लिहित नाही, तुम्हाला लिहायचं आहे. शी नोज जपानी. पहिल्यांदा काय करायचं आहे? राईट द सेंटेन्स ॲज इट इज. आता रूल्स लिहून दिले नाही आहेत, पण बऱ्याचदा मी सांगत आहे, लक्ष ठेवा बोलण्याकडे. राईट अ सेंटेन्स ॲज इट इज. व्हर्ब कोणता इथे? नोज. काय आहे? देर इज अ व्हर्ब नोज. आता व्हर्बला SES काय लागलेला आहे बघा. दॅट इज फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब अँड दिस इज काय आहे तो? व्हर्बला SES लागलेला आहे का? की थर्ड फॉर्म आहे की सेकंड फॉर्म आहे की फर्स्ट फॉर्म आहे? नोज. नोज इज अ फर्स्ट फॉर्म, बट वी हॅव टू ॲड. मीन्स दिस इज ॲड. एस इज ॲड देअर. एस लागलेला आहे म्हणून आपल्याला काय घ्यावं लागणार? डज घ्यावं लागणार. काय घ्यावं लागणार? डज. आणि डज. आणि हा सेंटेन्स दिस इज नॉट निगेटिव्ह, मीन्स डझंट. काय होणार तिथे? डझंट. डझंट. आणि शेवटी शी. शीचं काय होईल इथे? शीच. इथे बघा जागा नसल्यामुळे कन्फ्युज नका होऊ. शी नोज जपानी डझंट शी. आता इथे काय होईल? न्यू आहे इथे. KNEW. मी सारखेच का घेतले? कारण हे तुम्हाला सगळ्यांना समजायला पाहिजे की नो, नोज, न्यू. थर्ड तिसरे तीनही रूप दिले. नो, नोज मीन्स हा सिंग्युलरच आहे. दिस इज अ सिंग्युलर, दिस इज ऑल्सो सिंग्युलर, बट शीच्या समोर SES लावावा लागतो. त्याच्यामुळे आपण इथं काय घेतो? डझंट घेतो. नो, न्यू, नोन. दिस इज द थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. न्यू सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. हा काय आहे? सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. जर सेकंड फॉर्म ऑफ वर्ब असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे? राईट अ सेंटेन्स ॲज इट इज. सेंटेन्स कसा लिहायचा आहे? ॲज इट इज लिहायचा आहे. आफ्टर दॅट वी हॅव टू यूज कॉमा अँड नंतर सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार? डिड. काय लिहिणार? डिडंट. काय लिहिणार? डिडंट. आणि डिडंट ही. डिडंट ही. आणि नंतर क्वेश्चन मार्क. नंतर काय द्यायचं आहे आपल्याला? क्वेश्चन मार्क द्यायचा आहे बघा. आणि लाईक दिस वी हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. आणि पुन्हा एक शॉर्ट फॉर्म्स लिहून देते, ते पण लिहून घ्या. हे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या हे तुमच्या बुकमध्ये. आपल्याला डज नॉट, विल नॉट हे न लिहिता आपल्याला काय लिहायचं आहे? शॉर्ट फॉर्म्स लिहायचे. तर ते शॉर्ट फॉर्म्स सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. बघा शॉर्ट फॉर्म्स. जसं आता विल नॉट आहे, इकडे विल नॉट असेल तर इकडे काय घ्यायचं? ओल्ड. काय घ्यायचं इकडे? ओल्ड. शॉल नॉट असेल तर हे माहिती पाहिजे आपल्याला. शॉल नॉट, शॉर्ट. हे लिहून घ्या. कुड नॉट, कुडंट. वुड नॉट, wouldn't. Am not, amn't, are not. शॉर्ट फॉर्म यूज करायचे आहेत आपल्याला ॲडोकेशन टॅग करताना. इकडचे न लिहिता आपल्याला इकडचे शॉर्ट फॉर्म्स लिहायचे. इज नॉट असेल तर इझंट लिहा. कॅन नॉट, कांट. डू नॉट असेल तर डोंट. डझंट. डज नॉट असेल तर डझंट.
did not असेल तर didn't. Have not असेल तर haven't. Has not असेल तर hasn't, hadn't असं. बघा, like this we have to complete. कोणते वर्ड्स आहेत ते जे ऑलवेज निगेटिव्ह राहतात ते. बघा पुन्हा, देर आर सम वर्ड्स, देर आर सम वर्ड्स seldom, hardly, scarcely, few, rarely, few, seldom, hardly, scarcely, few, rarely and little. These words, हे जे वर्ड्स आहेत, seldom, hardly, scarcely, few, rarely, that words always negative. हे जे वर्ड्स आहेत हे काय आहेत, निगेटिव्ह वर्ड्स आहेत. हे जर क्वेश्चन मध्ये दिसले आपल्याला, तर हे सेंटेन्स मध्ये जर दिसले तर हे क्वेश्चन टॅग कसा करायचा, अफर्मेटिव्ह करायचा, कारण हे वर्ड्स ऑलरेडी निगेटिव्ह आहेत. these words are already negative. seldom, hardly, scarcely, few, rarely and little. ओके, तर बघा हे जे वर्ड्स आहेत आणि आपल्याला क्वेश्चन टॅग मध्ये शॉर्ट फॉर्म यूज करायचे आहेत. थोडंसं पुन्हा आहे याच्यामध्ये डिटेल, हे जे हे समजलं पाहिजे की हे जे वर्ड्स असतील तर आपल्याला क्वेश्चन टॅग काय करायचं आहे, अफर्मेटिव्ह करायचं आहे. बिकॉज धीस वर्ड्स आर ऑलरेडी निगेटिव्ह वर्ड्स आहेत, तिथे नॉट नाही लिहिलेला असेल, पण हे जर वर्ड्स लिहिले असतील तर आपल्याला तो सेंटेन्स अफर्मेटिव्ह म्हणजे क्वेश्चन टॅग अफर्मेटिव्ह बनवायचा आहे. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅग बघितलं. तर तुम्ही लिहून घ्या, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, कारण हा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक पेपरमध्ये येतोच, बोर्डाच्या एक्झाममध्ये प्रत्येक पेपरमध्ये क्वेश्चन टॅग 1 मार्कांसाठी विचारलेलाच असतो. आणि बघा आता आपल्याला बोर्डाच्या एक्झाममध्ये ऑप्शन असतात, तिथे काय असतात, ऑप्शन असतात. जसा तसा लिहायचं वगैरे गरज नसते, लिहू शकता. आणि ऑप्शन असतात तिथे 1 2 3 4 ऑप्शन असतात. 3-4 पैकी आपल्याला कोणता करेक्ट आहे, विच इज द करेक्ट ऑप्शन, वी हॅव टू आयडेंटिफाय दॅट. आपल्याला ते आयडेंटिफाय करायचं असते. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅग, हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन टॅग आपण आज घेतलेलो आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.